गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज खूप महिन्याने आम्ही ब्लॉग स्टार्ट करतोय महिन्याने आणि ही आमची 3rd रोड ट्रिप आहे. सो ते पण बाबू सोबत आणि आम्ही आज काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करणार आहेत कारण आमच्या सोबत आहे बाबू. सो आणि बाबूला अव्यान आता बाबू नको बोलूया, आता अव्यान बोलूया. नाही तर तो बाबूच होऊन जाणार. आणि आमच्यासोबत जॉईन होणार आहे आमचे ओल्ड फ्रेंड्स. मे बी तुम्ही लोक त्यांना ओळखत नाही, आमचे फॅमिली फ्रेंड्स ओळखतात पण तुम्ही लोक नाही ओळखत. सो आम्ही तुम्हाला त्यांची सुद्धा ओळख करून देऊ. आणि आमच्यासोबत आहे माझी मम्मी आणि बाबू. सो आम्ही कुठे चाललोय सांगा, हे तुम्हाला नक्कीच कळेल. पण ह्याच्या आधी सुद्धा आम्ही रोड ट्रिप्स केलं आणि बाबूला आम्ही रिव्हील केलं नव्हतं याच्या आधी, म्हणून आम्ही ब्लॉग स्टार्ट नव्हतं केला. आणि बरेच महिन्याने आमचे ब्लॉग्स आलेत आणि सगळे आम्हाला कॉमेंट्स किंवा DM करतात की तुम्ही कधी ब्लॉग स्टार्ट करणार, तुमचे व्हिडिओज येत नाही इंस्टाग्राम, यूट्यूब. सो डोंट वरी, आजपासून आमचे सगळे ब्लॉग्स रेग्युलर येतील, रेग्युलर ब्लॉग्स येणार आणि बघा बिकॉज इंटरेस्टिंग असणार आहे. आणि रिझन असा काय होता ना की आम्हाला लवकरात लवकर बाबूला रिव्हील नव्हता करायचा, त्यामुळे आम्ही कुठलेही ब्लॉग्स केले नाही, कुठले इंस्टाग्रामवरती रील्स केले नाहीत. पण आता जेव्हा तुम्ही टीजर तर पाहिलातच बाबूच्या बारशाचा, अव्यांच्या नेमिंग सेरेमनीचा. सो लेट्स गो ऑन द फर्स्ट लॉंग रोड ट्रिप विथ अव्यान. आणि कुठे चाललंय तुम्हाला वाटत दाखवेनच मी आणि फॅमिली फ्रेंड्स सुद्धा. सो आणि जे आमच्यासोबत येतात, जे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, दे आर ऑल्सो ऑन यूट्यूब. आणि सोबतच आम्ही खूप मजा करणार आहोत. आणि हे लॉंग ट्रिप आहे आमची, 3 ते 4 दिवस आम्ही खूप 3 nights 4 days मजा करणार आहोत. म्हणून हा ब्लॉग आम्ही म्हणजे पूर्ण एकामध्ये नाही हे करणार, पार्ट्समध्ये असेल करणार ते ब्लॉग. सो इंटरेस्टने बघा आणि इंटरेस्टिंग आहेत खूप, बिकॉज खूप मजा येणार आहे कारण आम्हाला पण माहिती नाही आता पुढे काय होणार आहे. खरंच सकाळचे वाजले आहेत 7:20 आणि हलका सनराईज व्हायला सुरुवात झाली आहे. आणि आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे बिकॉज 9 hours रनिंग आहे. 9 hours आमचा असा मोटो आहे की आपल्याला संध्याकाळ व्हायच्या आधी त्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आणि बिकॉज काळोख व्हायच्या आधी आम्हाला तिकडे पोहोचायचं, म्हणून आम्ही हा टाइम ठरवलाय. आणि बाबूला सुद्धा विचारायला लवकर उठून त्याची गेटअप केलाय, सगळं करून घेतलंय. सो चलो लेट्स गो. उशीर न करता आपण निघूया आणि ऑन वे तुम्हाला आम्ही दाखवूच की कोण आहे आमच्यासोबत आणि आम्ही कुठे चाललोय. सो ब्लॉग एंड पर्यंत बघा. येस, गणपती बाप्पाचं नाव घेऊन निघूया आपण ट्रिपला. कुठेही जायच्या आधी गणपती बाप्पाच्या नावाने आपल्या ट्रिपची सुरुवात करूया. एका फटक्यात घरातून निघता निघता आम्हाला 8 वाजले आणि आम्ही निघतोय स्वामींचं नाव घेऊन आमच्या बिल्डिंग खालून. बाबू तर झोपलाय, बाबू झोपलाय आमचा. करूया फ्रेंड्सला. येस, ऑन द वे तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. चलो, श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलोय विचुंबेला आमच्या फ्रेंड्सना पिक करण्यासाठी. गेट लॉक असल्यामुळे आम्हाला गाडी बाहेरच उभी करायला लागली. हाय निकेश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जागृती. श्रियान एकदम टाइम. आता आमचा टाइम चुकणार भाई, आता तुझा टाइम बरोबर आहे ना, आमचं चुकणार आता. चला, जबाबदारी आली. गुड मॉर्निंग. चलिये. कसं बसं करून खूप मेहनत करून आम्ही आमच्या बॅग्स ऍडजस्ट केल्या. 10 मिनिटं इथं आमचेच वेळ झालेत. सो आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही निघतो आमच्या ट्रिपसाठी. कुठे चाललोय तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेनच नक्की. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. श्रियान गणपती बाप्पा मोरया कर. बाप्पाला मोरया कर. मोरया कर. मोरया कर. श्रियान थोडासा अपसेट आहे आमचा. थोडा 10-15 मिनिटांनंतर मूड मध्ये येईल तो. चला. $200 किलोमीटरच्या ड्राईव्ह नंतर आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी. वाजले आहेत ऑलमोस्ट सकाळचे 11:15 आणि ब्रेकफास्ट करायचं तर पोलादपूरच्या पुढेच एक हॉटेल दिसलं आम्हाला, हॉटेल स्वामी सृष्टी. सो विचार केला इकडेच खाऊन मस्तपैकी पुढे जाऊया. हायवेला लागूनच हे हॉटेल आहे आणि येता येता आम्हाला किती मजा आली यार. एवढे सुंदर सुंदर असे सीन्स बघायला भेटले, पण आम्ही थांबलो नाही बिकॉज ऊन खूप आहे आणि बाबूला सुद्धा ऊन लागेल. आणि निकेशचा सुद्धा बाबू 2 वर्षाचा आहे, खूप छोटा आहे त्यामुळे. सो हे हॉटेल आहे, बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. आणि जेवायला
थेट कोकणात. चिकू कुठे चाललोय आपण? कुठे चालला माझा गुड्डू? स्माइल देतो क्यूट क्यूट. से हेलो टू एव्हरीवन. सकाळी झोपला होतास ना तू? से हेलो टू एव्हरीवन. श्रियान, आमचा श्रीयू पण झोपलाय मस्त गार झोपेत. श्रियान लेट झोपलाय बिचारा. एक उठला आणि झोपला, आणि हा तर सकाळपासून झोपतोय नुसतं. फ्रेश राहील फ्रेश राहील. अशा दिसला आमच्या गोलू बोलू कसा वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आमचा अभियान कसा दिसतोय? कसा दिसतोय अभियान? येस, सर्वांनी अभियानला फर्स्ट टाइमच बघितलं असेल ना विद्यू? फर्स्ट टाइम ना? टीजर मध्ये बघितलं सिनेमॅटिकच्या बारशाच्या. हा सिनेमॅटिक एक टीजर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ आहे ना आपला. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण? मालवण. अभ्यांची फर्स्ट लॉंग ओली फर्स्ट रोड ट्रिप. छोट्या मोठ्या झाल्यात. कोकण डायरेक्ट कोकणात मच्छी खायला डायरेक्ट. बाबू कुठे आला? कोकणात आलोय. मच्छी खायला. मम्मीला फिश खायचंय. बांगडा, सुरमई, पापलेट, कोळंबी. कुठे? त्या घरात. मला मी फिश खाणार. मी फक्त फिश. आम्ही फक्त श्रियान आणि मी मासोली खाणार. मासोली. कुठला श्रियान? श्रियान हाय कर. श्रियान ब्रेकफास्ट आम्ही मागवला आहे हर्षल आणि मम्मीसाठी. इडली आणि वडा. जागृती खाणार फक्त मेंदू वडा. आपल्यासाठी मिसळ पाव. वाय मिसळ पाव आपली फेवरेट आहे. गुड्डू तू काय खाणार आहे? तुला काय हवंय? गुड्डू माझा कंटाळलाय. हा मामा एक इकडे एक समोर. हा समोर. थँक्यू. चालेल हरकत नाही. आता फक्त आम्हाला चहा कोण कोण पिणार आहे? तू चहा? हो मी पिणार. नाश्त्याला आम्ही खाल्लाय मिसळ पाव, आणि मिसळ पाव नंतर मटक्यामध्ये चाय. नाही काका थँक्यू. मिसळ चांगली होती तुमची. मिसळ पाव नंतर कुल्हड मध्ये चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. पण असं कुल्हड आहे ते. काय परत हॉटेलचं नाव? हॉटेल स्वामी सृष्टी. पोलादपूरच्या थोड्या पुढे. एकशे 70 किलोमीटरच्या नंतर आम्ही ड्रायव्हिंग सीट एक्सचेंज केली आहे. बोललो निकेश आता तू चालव. कारण काय माहितीये का, 450 किलोमीटर मी कधी आजपर्यंत चालवली नाहीये. 300 किलोमीटर गेलो मी रत्नागिरी पर्यंत, पण त्याच्या पुढे नाही गेलोय कधीच. आणि श्रियान पप्पाची जागा एक्सचेंज करून बसलाय पाठी आता मम्मी जवळ. आज आमरेश नाही. आज त्याला आमरेश नको. आज त्याला आज मला घाबरत होता, कारण बरेच दिवसांनी भेटलोय ना आम्ही, म्हणून त्याला फ्रेंडशिप तो विसरलाय. आमची वर्षांनी भेटलोय, सो फ्रेंडशिप विसरलाय. दोन वाजलेत आता. आम्हाला रत्नागिरी पोहोचायला अजून 20 किलोमीटर दाखवत आहे. आणि आमचे साहेब उठलेत. साहेब सकाळपासून झोपलेत. मध्ये फक्त फिडिंग साठी उठला होता. आता 2:15 अजून 20 मिनिटं झालेत आणि आता उठलाय. आणि आता त्यांना फिडिंग घेतोय मी. आणि खूप कॉपरेट केलं त्यांनी. दोघांनी पण, दोन्ही बाबू लोकांनी पण त्रास नाही दिलाय. हा म्हणजे 150 किलोमीटर चालवतोय आम्ही. आता निकेशने पण ऑलमोस्ट, तुला सांगू ना मी, 131 किलोमीटर चालवली गाडी. मी पूर्ण दिवस पण चाललोय. माझा काही प्रॉब्लेम नाही. तो लांब जातो. लांब जातो. दोन स्टॉप घेऊन नॉन स्टॉप. रोड ट्रिपचा शौकीन माणूस आहे. नाही पण मला जास्त लांब नाही आवडत चालवायला गाडी. अजून आम्हाला दाखवते 3 तास 20 मिनिटं. 5:42 चा रेसॉर्टला पोहोचायचा टाइम आहे.
आणि रेसॉर्ट पण कुठे घेतलाय आम्ही मालवण मध्ये हे पण तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुपर जागा आहे ती आणि मी बोलण्यापेक्षा तुम्ही बघितलेलं जास्त चांगलं आहे. सो लेट्स गो देअर. बाबू अभियान वेर आर वी गोइंग? कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण? विद्यू कुठे चाललोय? आमची पेटपूजा झाली आहे. आता आम्ही फक्त नजारे बघतोय. स्पिनर लावलाय त्याला फक्त नजारे बघायचे बाहेर. कुठे चाललोय? मालवणला चाललोय. फिश खायला चाललोय आपण. मालवणला फिश खायला चाललोय गुड्डू. आता आम्ही जस्ट लांजा क्रॉस केलाय. दुपारचे वाजलेत 3:30. लांजा क्रॉस करून आम्हाला ऑपोजिट साईडला एक हॉटेल कोकणी स्वाद दिसला. विचार केला की इकडेच लंच करून घेऊया पटापट. सगळ्यांना फिश खायची आणि अर्शली बाबूला झोपवते गाडीमध्ये. खूप झोप आली आहे माझ्या अव्वूला अव्यानला. बघूया आता कोकणी स्वाद मध्ये काय स्पेशल आहे डिश. लेट्स सी. लेट्स सी. एबियन्स तर जाम भारी आहे इथं. सिटिंग एरिया पण खूप स्पेशियस आहे. आली आमची प्रॉन्स थाली. इथे ठेव. 2 चपाती एक्स्ट्रा सांगा. येस. याच्यामध्ये आहे प्रॉन्स फ्राय, सोल कढी, कसली ग्रेव्ही ती खाऊन सांगतो. राईस, सुकट, चटणी आणि चपाती. तूट पडव. संध्याकाळचे 8 वाजले आम्हाला रेसॉर्टला पोचता आणि रेसॉर्टचं आमचं नाव आहे ब्रीझी बोट आणि त्याच्या आतमध्ये त्यांच्याकडे रेसॉर्टला जायसाठी सफिशियंट जागा नसल्यामुळे आपली गाडी तुम्हाला इथेच पार्क करावी लागेल बाहेर आणि ते तुम्हाला असे गाडीची सर्व्हिस अवेलेबल करून देतात टोटो गाडीसारखी. आता अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण उद्याच्या सेकंड पार्ट 2 मध्ये नक्कीच बघायला मिळेल. गाडी पार्क करून जाऊया रेसॉर्टला. रूम्स दाखवतो. जर व्ह्यू काही असेल तर व्ह्यू सुद्धा दाखवतो. फायनली आम्ही आमच्या रेसॉर्टला पोचलेलो आहोत आणि रेसॉर्टचे आमचे रूम्स आहेत. ही आहे आमची रूम आणि समोरचा व्ह्यू आउटस्टँडिंग. आता रात्र असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही बट हे बघा समोरच पाणी, समोरच शिप आणि हे पूर्ण समुद्र खाडी. मॉर्निंगला नक्कीच तुम्हाला व्ह्यू क्लिअर दिसेल, अजून खूप सुंदर दिसेल. रूम्स एकदा चेकआउट करूया आपण. सगळ्यात पहिले जाऊन फ्रेश होऊया ना. मस्त आम्ही चेंज वगैरे केलं. आता शॉर्ट्स घातले. फुल पिकनिक मोडमध्ये आलो आणि आमचा बाबू स्लिपी झाला एकदम. स्लिपी असा काहीतरी आमचा रूम आहे. थोडासा वुडन टेक्स्चर टाईप. काहीतरी वेगळं सारखं का. थोडा कॉटेज रूम घेतला त्याच्यामुळे हा घेतला. येस. रेसॉर्ट खूप छान आहे. बीच ब्रीझी वूड. हे आहे रेसॉर्टचे रूम्स सगळे. निकेशचा रूम हा आहे समोरचा आमचा आणि समोरच लेक शेप. सो फ्रेंड्स, डिनर करता करता एक एक्साइटिंग गोष्ट आम्हाला कळलेली आहे की आम्ही जो आमचा रेसॉर्ट आहे ब्रीझी बोट दॅट इज ॲक्च्युअली ॲट सुनामी आयलंड. आणि सुनामी आयलंडची हिस्ट्री ही मला ऐकून माहिती होती. आता इकडचे लोकल आहेत आपले संजय दादा, त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया की इकडची काय हिस्ट्री आहे, म्हणजे सुनामी आयलंड ह्याचं नाव का पडलं. तर संजय दादा थोडक्यामध्ये आम्हाला सांगा की या आयलंडचं नाव सुनामी आयलंड कसं झालं. काही वर्षापूर्वी जेव्हा सुनामी आलेली, ओके. त्या सुनामीच्या टायमाला ती समुद्रामध्ये उलटापालट झालेली, त्याच्यामुळे ते वाळू एकत्र होऊन एक बेट तयार झालेला, आयलंड तयार झाला. आयलंड तयार झाला. ओके. आणि त्या आयलंडला मग सुनामी असं नाव दिलं. ओके. सुनामीमुळे तयार झालेलं म्हणून ते सुनामी आयलंड. सुनामी आयलंड. तिथेच मग सगळे वॉटर स्पोर्ट वगैरे सगळे आता ऍक्टिव्हिटीज जे होतात. हो हो. ती वाळूचा कसा उपसा झाला, एकत्र असा जमा झाला. ढीग कसा होता वाळूचा तसा मग ढीग. आयलंड वरती कोण स्थायिक लोक राहतात का नाही, आता? कोण नाही. कोण नाही, फक्त कोण पर्यटन नाही. स्थळ झालंय ते. ते वॉटर स्पोर्ट बोटिंग साठीच केलेलं आहे. ओके. तिथे सगळे जेटकी, बंपर, बनाना, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग हे सगळे जे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या होतात तिथे. ओके, चालेल. सो तुम्ही सगळे जे येत आहेत आपल्या सुनामी आयलंडला ॲज अ टुरिस्ट प्लेस, सो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की किती एक्साइटिंग प्लेस आहे तिकडे, कारण का सगळे वॉटर स्पोर्ट्स तिकडेच होतात. आपले जेटस्की झालं किंवा काय पॅरासिलिंग झालं. पॅरासेलिंग, जेटकी, बंपर, बनाना, पॅरासेलिंग
सो इंटरेस्टिंग आहे गाईस. थँक्यू संजय दादा आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट.